हर हर महादेव मित्रांनो. तर खूप दिवस झालं नाशिकला जायची प्लॅनिंग चालू होती, त्र्यंबकेश्वरला आणि वणीच्या देवीला. तर त्या गोष्टीला आज योग आलेला आहे. आत्ताच 1 तासापूर्वी भावाचा फोन येऊन गेला की तो बोलला की आज रात्री आपण जाऊ नाशिकला. तर मी तर त्याला बोललो आहे की जायला जाऊ, पण तू तिकीटचं बघ, नक्की जाऊ आपण. तर माझ्यासोबत आता अजून एक भाऊ आहे, त्याची पण मी तुम्हाला ओळख करून देतो. आता काय प्लॅनिंग नाही आता आमच्या मित्रांना. आता आम्ही स्टेशनला पोचलेलो आहे. माझ्यासोबत साहिल आहे. साहिल, हर हर महादेव. हां, हर हर महादेव. तर अजून एक भाऊ येतो आहे, तो कोपरगिरणेवरनं येतो आहे. त्याची पण ट्रेन आता येईल. मग आम्ही एकसाथ जाऊ ठाण्याला. मग तुम्हाला त्याची पण ओळख करून देतो. चला, ठाण्याला पोचलेलो आहे मित्रांनो, तुम्हाला ओळख करून देतो भावाची. सगळे भावंड भेटलेले आहेत आपल्याला. जयेश, हर हर महादेव. हर हर महादेव. आपली तिकीट झाली आहे ना? झाली ऐन वेळेला करून ठेवली. आता ऐन वेळेला करून ठेवले ना. ऐन वेळेला तू आम्हाला धमाका फोडला आहे. साहिल काय इथे गेम खेळतोय काय? ट्रेन बघतोय. ट्रेन बघतोय का? हा, चालेल चालेल. चल, गाडी आलेली आमची. चार वाजलेले आहेत पहाटेचे. ट्रेन एकदम टाईमवर होती आपली, काय अडचण आली नाही. तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे. आणि बस स्टॉपला आलेलो आहे आम्ही. आणि इथून डायरेक्ट बस नाही आता आम्हाला देवीला जायला. देवीला जर आम्हाला इथून जायचं असेल तर 6 वाजता बस येत ना डायरेक्ट. तर आम्हाला इथून CBSला जावं लागेल. मग तिथून मग आम्हाला डायरेक्ट बस भेटेल. डायरेक्ट बस आहे त्र्यंबकेश्वरसाठी. गर्दी बघा किती झाली आहे बसला. 245 बस नंबर. हा, असा प्रॉब्लेम आहे पहिल्या बसमध्ये. खूप डेंजर प्रॉब्लेम. मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहे CBS गावला जायचं का तुला? डेपोला. आता आम्ही इथनं बस बघतो आणि तुम्हाला सांगतो कुठे लागते ते. हां, चला चला विचारून घेऊ तिथे. आमचा टूर गाईड ताईला ते फुल. मित्रांनो, इथे बस लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्र्यंबकेश्वरसाठीही लागली आणि सप्तशृंगीसाठीही लागलेली आहे. पण आता बस फुल झालं असल्यामुळे आम्हाला थोडं वेट करावं लागेल. दुसरी बस येतोपर्यंत अर्ध्या तासाला आहेत बस. आमचा टूर गाईड काय बरोबर नाही, आम्हाला काय प्रॉपर गाईड देत नाही. मनातल्या मनात हसतोय, बघू शकता तुम्ही. बाबू, काय चाललंय बाकी? निवांत नको राहू बाबा, तू हालचाल कर जरा तू. चला, आपण नाश्ता करून घेऊ आता. आपण भूक तर लागली आहे मला. आता नाश्ता करून घेतो मित्रांनो आम्ही, कारण काय बसल्याला अजून खूप वेळ आहे. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे. खूप जास्त धुकं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे मागे मंदिर आहे. आम्ही फ्रेश झालेलो आहे. आता थोड्या वेळाने निघणार आहे आता आम्ही मंदिरासाठी. मित्रांनो, मेन गेट आहे आणि इथूनही पायवाट आहे आणि हे मंदिर आहे. या साईडला रोपवे आहे. तुम्ही रोपवेने पण जाऊ शकता जर तुम्हाला चालायला काय अडचण असेल तर. मित्रांनो, मेन गेट आहे. इकडनं आपल्याला वर जायचं आता. मित्रांनो, इथे वरती यायला 2 ऑप्शन आहेत. एकतर तुम्ही चालत येऊ शकता, 1 तास लागेल त्याला. आणि नाहीतर तुम्ही रोपवे घेऊ शकता. 100 रुपये पर पर्सन आहे रोपवे. आता आम्ही तर चालतच निघालो आहे. खूप जास्त धुकं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता मागे. 1 तासाचा रस्ता आहे म्हणून आम्ही चालत चाललो आहे. शिड्या तर अशा आहेत मित्रांनो. मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला आरती पण भेटलेली आहे. सकाळी 9 वाजता आरती होते इथे. जर तुम्ही पण इथे जर येत असाल तर सकाळी 9 वाजता यायचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण आरती भेटेल. आणि खूप धुकं झालेत म्हणून व्ह्यू दाखवण्याजोगा नाही. आता खाली गेल्यावर दाखवतो तुम्हाला. साहिल,
कसं झालंय दर्शन? एकदम मस्त. चांगलं झालं. खूप चांगलं झाले दर्शन. आज फ्रायडे असल्यामुळे थोडी गर्दी होती, पण एवढं काय जाणवलं नाही. पण चांगलं दर्शन झालं. हो, आमचा टूर गाईड बाकी भारी आहे. वन साईड सांगतोय आम्हाला फुल प्रॉपर. मंदिरापासून 10 मिनिटं अंतरावर एक तलाव आहे आणि मंदिर पण आहे भोलेनाथाचं. तिथेच आता आम्ही निघालेलो आहे. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर खूप जुनं मंदिर आहे. खूप भारी वाटतंय. थोडं केदारनाथ सारखं वाटतंय त्या साईडने. पाऊस यायची शक्यता आहे. साईडला मित्रांनो इथे तळ आहे. मित्रांनो तलावापासून थोडंच 5 मिनिटं अंतरावर इथे एक व्ह्यू पॉइंट आहे. खूप मस्त आहे. तुम्ही इथे नक्की या. इकडनं रथ खाली गेलेल ना. चला, तुम्ही जर इथे येताय तर इथे नक्की या. खूप मस्त फोटो येतील तुमचे पण. मित्रांनो व्ह्यू चेक करा किती भारी आहे. ढगाळ वातावरण खूप झालंय. इथे येऊन पण कामं करते ते लोक. काय बोलायचं या लोकांना. व्ह्यू एन्जॉय करतो इथला. टाइमपास चालू आहे. साई शेठ काय आज कॉलेज होतं तुमचं? मी ऐकलं कॉलेजला बट्ट्या लावलंय तुम्ही असं ऐकलं मी. काय विषय तुमचा? इकडं बघा. ओ मित्रांनो आता आम्ही प्रसादालयामध्ये आलेलो आहे. इथे 10 मिनिटावरच येत ना, खूप लांब नाही. बोलो आता एवढा लांब आलोय तर प्रसाद खाऊन जावा. आणि याच्यामध्ये पण काहीतरी प्रकार आहेत. एक 20 रुपयाची थाली आणि एक 60 रुपयाची. हे 60 रुपयाची आहे ना भाऊ? 60 ते 80 रुपयाची काहीतरी आहे. बघू आता टायमिंग बघून घ्या मित्रांनो. सकाळी 11 ते 2:30 आणि संध्याकाळी 7 ते 9. मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही बसची वाट बघतोय. जेवण चांगलं होतं. बाबू कसं होतं जेवण? चांगलं होतं. मजा आली? यस. यश काय करतोय? तिकीट बुकिंग चालू आहे. अरे तिकीट बुकिंग कर भावा. काल आम्ही निघत होतो तेव्हा घरातले विचारत होते कधी येणार आहे. त्यांना बोलला आता आम्हालाच नाही माहिती तर कधी येणार आहे. आता आमचा कधी बोलतोय काय माहिती गाडी. होय ट्रॅव्हल्स कधी जायचंय? 3-4 दिवसांनी. 3-4 दिवसांनी काय? 3-4 दिवस काय बस्ता घालायचंय का? लवकर करा. तर मित्रांनो आता आम्ही काळाराम मंदिरला पोचलेलो आहे. आम्ही देवीच्या इथनं प्रायव्हेट गाडीने आलेलो आहे. कारण काय तिकडनं बस 1-1 तासावर असते. जर तुमची बस मिस झाली तर तुम्हाला 1 तास वाट बघावं लागेल. तर आम्ही प्रायव्हेट गाडीने आलेलो आहे. आणि बसला किती 190 रुपये तिकीट आहे काहीतरी पर पर्सन. आणि प्रायव्हेट गाडीला 120 रुपये आहे. म्हणून आम्ही मग प्रायव्हेट गाडीनेच आलो. फक्त थोडं अनकम्फर्टेबल आहे. म्हणजे खूप वेळ लागतो भरायला ते गाड्या. आता आम्ही पोचलेलो आहे. आता आपल्याला टूर गाईड सांगेल पुढे इथे काय काय गोष्टी आहेत त्या. 1 मिनिट थांबा. तर जयेश आता काय करायचं आपल्याला इथे येऊन? सध्या आपण काळाराम मंदिराच्या इथे आलेलो आहे. किंवा आपण याला बोलू शकतो पंचवटी पण बोलू शकतो. तर जेव्हा आपण इथं पोहोचतो तर इथे आपल्याला कपाळेश्वर महादेव मंदिर भेटतं. आणि तुम्ही इकडे ह्या बाजूला बघताल तर गंगा गोदावरी नदीचं मंदिर भेटतं. तसंच तिथे अजून एक महादेव मंदिर आहे.
तर असे भरपूर इथं मंदिर आहेत. जसं सूर्यनारायण मंदिर आहे, तर इथून आपण भरपूरसे मंदिर करू शकतो. आणि इथले पुढे मंदिरांचा अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. वन साइड अपडेट दिलेला आहे जयेशने आपल्याला. आता आम्ही इथलं दर्शन करून घेतो. मित्रांनो, तुम्ही इथे हातपाय धुवून मंदिराला दर्शन करायला जाऊ शकता. खूप जण इथे आंघोळ करतात. मित्रांनो, आता आम्ही पण इथे हातपाय धुवून घेतो आणि मग पुढे मंदिराला जायला. हातपाय धुवायचे होते पण मी आणि सायली तर पूर्ण आंघोळच करून टाकली. जाम मजा आली. पण स्वच्छ पाणी आहे आणि खूप जास्तच मंदिर आहेत आजूबाजूला. आता आम्ही मेन मंदिर करतो आणि मग निघतो. आता आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे. त्याच्यानंतर मंदिर भेटलेलं आहे मित्रांनो. आता आम्हाला दर्शन करून घेतो. खूप मस्त मंदिर आहे मित्रांनो, खूप भारी, खूप मस्त मंदिर आहे. आखीव आखीव. हां, बाबूची पण डिक्शनरी लय मोठी आहे. तर मित्रांनो, आता आम्ही त्र्यंबकेश्वरला निघालेलो आहे आणि त्यासाठी आम्हाला इकडनं बस स्टॉपला जायचं आहे. कुठला रे बस स्टॉप? CBS बस स्टॉपला जायचं आहे आणि मग तिथून आम्हाला बस भेटेल त्र्यंबकेश्वरसाठी. आजच दर्शन करायचं आहे त्र्यंबकेश्वरचं. उद्या कदाचित आम्ही एक ट्रेकचा प्लॅन करतो आहे. आठवड्यावर म्हणजे प्लॅनिंग चालू होती तेव्हा विचार करत होतो की एक ट्रेक करावा. बघू आता. आज दर्शन झालं पाहिजे आमचं. किती गर्दी आहे तिकडे त्यावर आता अवलंबून राहील. बाबू, हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो, आता आम्ही CBS बस डेपोला पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही, मागे गाडी लागलेली आहे आमची त्र्यंबकेश्वरसाठी. आता 5:30 वाजले आहे. बघू आता किती वेळ लागतो तिथे जायला. हर हर महादेव मित्रांनो. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे. 7 वाजलेले आहेत आणि मंदिर आमच्या मागे आहे. आता आम्ही रूम घेऊ, म्हणजे फ्रेश बिश होऊन मग आरामात दर्शन करू. आणि साहिल पहिल्यांदा आलेला आहे इकडे त्र्यंबकेश्वरमध्ये. हर हर महादेव. हर हर महादेव. तर साहिलचा अनुभव कसा येतो ते कळेल आपल्याला थोड्या वेळानंतर. तर आता आम्ही नाश्ता बिष्टा करतो, थोडा रूम घेतो आणि मग दर्शन करायला जाऊ. हर हर महादेव. मित्रांनो, आता आम्हाला रूम भेटलेला आहे. मंदिरापासून थोडा लांब आहे. आज खूप गर्दी झालेली आहे. मंदिराच्या जवळपास रूम भेटतच नव्हते म्हणून थोडा लांब भेटलेला आहे. आणि आणखीन एक मित्र झालेला आहे आमचा इथे येऊन. दरवेळेस कोण ना कोणतरी भेटतंच. तो एकटा ट्रॅव्हल करत होता, पुण्यावरून आला आहे तो पण. तर तो पण आमच्यासोबत रूम शेअर करतो आहे. आता आम्ही दर्शन करू. मित्रांनो, 1 तास झालेला आहे. आम्ही अजूनही लाईनीतच आहे. खूप गर्दी झालेली आहे. बघू आता कधी दर्शन होतं. महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, खूप मस्त दर्शन झालेलं आहे. 11 वाजलेले आहेत. 2 तास लागले आम्हाला दर्शन करायला. खूप मस्त दर्शन झालेलं आहे. आता थोड्या वेळाने मंदिर बंद होईल. कसं झालंय साहिल दर्शन? मस्त झालं. मजा आली? यस. जयेश? अमेझिंग. इंग्लिश भाई आपल्या सोबतच चाललंय ते. हां, गाय आमच्या सोबत येते. तर मित्रांनो, आता आमचं जेवण झालेलं आहे. रूमवर चाललेलं आहे. आता आम्ही खूप दमलो आहे. झोप नाही झाली आहे. तर आता रूमवर जाऊन झोपतो मस्तपैकी. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा मित्रांनो. आता उद्याचा काय प्लॅन नाही आमचा. उद्या बघू आता कधी उठतो त्याच्यावर आहे. पहिलं तर 2-3 प्लेसेस आहेत अजून, तिथे जाऊ शकतो आपण. बघू आता, ते उद्याच तुम्हाला सांगेल मी.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते तुम्हाला नक्की समजेल. चला, हर हर महादेव.